सो हा माझा पहिला स्टँडअप आहे. आणि जेव्हा मी 10-15 वर्षानंतर मोठं ट्रिलियनर बनेल, स्वतःची गाडी असेल, एक बंगलोमध्ये 2 BHK फ्लॅट असेल, तेव्हा मी हा व्हिडिओ करोडात विकेन. हालाकी आता तर कोणी बघतच नाही मला. सो माझी स्टोरी अशी स्टार्ट होती की हर्षा तू टॉयलेट फ्लश नाही केला यार. अरे माझ्याकडनं चाइल्ड लेबर करत होतात. ओ सॉरी गाईज. सो माझा लास्ट पेपर होता IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सॉरी गाईज. IT लोकांनी अभ्यासच नाही करत. तुम्हाला जर कधी वाटलं की तो खूप युजलेस आहे, धरतीवर बोज आहे, तुम्ही लक्षात ठेवा की कोणी IT सब्जेक्टमध्ये पण फेल होऊ शकतं, माहिती आहे. सो मला ITच्या पेपरसाठी 8 दिवसाची सुट्टी भेटली होती. आणि त्यात मला 1 दिवस खूप मेंटल फटीग होत होतं, त्यामुळे तो अख्खा ब्रेक घेतला. 2 दिवस माझ्या होळीमध्ये गेले आणि मग मला लास्टचे 5 दिवस होते. तर मी आणि माझ्या मित्रांनी विचार केला की आपण ग्रुप स्टडी करायला पाहिजे व्हिडिओ कॉलवरती. एकाची आई मागे शिवाय देत होती व्हिडिओ कॉलमध्ये. हां, एकाने मोदीजींचा फोटो लावला होता, एक हरामखोर मागणं फ्री फायर खेळत होता. आणि बाकीचे 3 दिवस आम्ही घोर चर्चा केली की पंजाबी लोक छासला इंग्लिशमध्ये बुट्टर मिल्क बोलत असेल. मला कळालं की ग्रुप स्टडी फालतू असतं. इट्स फॉर वीक पीपल्स अँड आय एम स्ट्रॉंग. सो मला ही जंग एकटं लढायला लागेल ॲज अ लोन वुल्फ. तर मी सकाळी 9 वाजता अभ्यास घेतला. थोडं मेंटल फटीग होत होतं, त्यामुळे 5 मिनिटासाठी इन्स्टा खोलला. त्यामुळे रात्रीचे 9 वाजले होते. मी सगळं कॉन्फिडन्स हारलो होतो. मला मोटिवेशनची गरज नव्हती. पण मला आठवलं की RCB 18 वर्षानंतर FIFA जिंकू शकते, तर मी एका दिवसात का नाही करू शकत. त्यामुळं आता माझ्याकडे एकच दिवस होता. मला अख्खा ITचा सिलेबस संपवायचा होता. मी आणि माझ्या मित्रांचा एक ग्रुप आहे, द नेक्स्ट बिलियनर्स नावाचा. अंबानी, अदानी, बिर्ला. मी ग्रुप खोलाचा. मला वाटलं की तुझं अभ्यासाचं डिस्कशन करत असेल, पण अदानी आणि बिर्ला एअरलाईन्स कोण घेणार यावरती भांडत होते. तर आम्ही तिघांनी डिस्कशन केलं की आणि सॉर्ट आऊट करून टाकलं की मार्सवरती रॉकेट मी लॉन्च करणार. अदानीला आम्ही मर्क्युरी दिलं होतं, पण तो भांडला की. तर आम्ही त्याला थोडा मोठा प्लॅनेट दिला ज्युपिटर, त्यावरती तो रॉकेट लॉन्च करणार आहे. आणि बिर्लाला आम्ही प्लुटो दिला. सो 4 तासानंतर आमची बिझनेस मीटिंग होऊन मी थकलो होतो. मला मेंटल फटीग होत होतं. तर मी विचार केला की मी 20 मिनटाचा पॉवर नॅप घेऊ. 4 वाजता पॉवर नॅप घेतला मी. 6 वाजता उठलो मी. मग मला तरी थकावण वाटत होती, तर मी एक टी ब्रेक घेतला आणि टीसोबत मी पार्लेजी खाल्लं. पण पार्लेजी त्यात पडलं आणि त्याला रेस्क्यूज करायला मला 30 मिनटं लागले. लाईफ सो हार्ड यार. मला कळालं की ओ फक यार, लई टाईम वेस्ट केला. मग त्यामुळं मी डायरेक्ट बुकशेल्फकडे गेलो. मी बुकशेल्फ खोलले तर काय होतं, बुक्समध्ये मशरूम उगले होते. त्या जागेवरती नवीन स्पीशीजचा जन्म झाला होता. आदिवासी तिथं आग लावत होते, माझ्या रिलेटिव्हसारखे आरामखोर. मला वाटलं की मी स्वप्न बघतोय. तर मी बुकशेल्फ बंद करून परत खोलली तर काय, मोठा टाईम स्किप झाला होता. आता लोकांनी आग लावली आणि तिथं आता लोक पिरामिड बांधत होते. आखी स्पीशीज ॲडव्हान्स होत जात होती. तर मी माझी बुक घेतली ITची आणि मजा आली. ओ सॉरी. तर जेव्हा मी बुक खोलली तर मला खूप सारे कोड्स लिहिले दिसले होते. मला वाटलं की संस्कृतचे मंत्र आहे जे पायथन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केले, आणि जर मी त्याला बोललो तर मी महारागाला समन करू शकतो. तर त्यामुळे 1 तास मी त्याला समन करायला लागले. मला वाटलं की माझ्यात कर्स एनर्जीची कमी आहे, पण नंतर कळालं मी मेंटल हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिलं होतं. सगळं करण्यात जेवणाचा टाईम झाला आणि जेवणला मी 1 तास घेतला. शिळा भात होता. सो काय नाही, पण मला आता मोटिवेशन होतं की मी एका रात्रीत अख्खी दुनिया पलटू शकतो. एवढं मोटिवेशन होतं कारण की देशचं फ्युचर मी आहे. मला अभ्यास करायला लागेल. आणि मी बुक घेतली की आज मी करून दाखवणार. 5 मिनिटानंतर मी हे विचार करायला लागलो की जर उद्या टेररिस्टचा अटॅक झाला तर मी कसं वाचू. त्यामुळे सेल्फ डिफेन्सची टेक्निक बघत होतो यूट्यूबवरती. मग मला कळालं की माझ्यात टॅलेंट खूप आहे आणि हा एज्युकेशन सिस्टमच फालतो आहे. सो मी फक्त 2 लेसन केले, ऑन्टरप्रिनॉरशिप आणि फायर सेफ्टी. मग मी नेक्स्ट दिवशी मी पेपरला गेलो आणि जेव्हा मी माझ्या हातात पेपर आला तर काय,
ऑन्टरप्रिनरशिपला 1 मार्काचा क्वेश्चन होता आणि फायर सेफ्टी त्यात आता मार्कच दिले नव्हते. हे बघून मला खूप टेन्शन आलं. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. माझा बाप मला बाहेर काढून टाकेल, मला जायदादमधनं काढून टाकणार. मी फुटपाथवरती झोपेन. मला खायला आलं जर 10th पास झालं तर ऑन्टरप्रिनर, 10th फेल झालं तर पॉलिटिशियन. मी उमेद हारलो होतो. पण तेव्हाच माझे जे खरे मित्र अदानी आणि बिर्ला त्यांनी मला त्यांचे आन्सर्स दाखवले. पण मला खूप हे रॉंग वाटलं. इट्स अगेन्स्ट माय प्रिन्सिपल्स अँड एथिक्स की मी दुसऱ्यांची मेहनत का छापू. पण तेव्हाच कळालं की जेव्हा बाप फाडतो तेव्हा मार्क्स काम करतात, प्रिन्सिपल आणि एथिक्स नाही. त्या मी छापून घेतले आणि त्यामुळं मी पास झालो. आणि मग जे मी 8 दिवस जी कडी मेहनत केली होती, रात्रभर जागून जागून अभ्यास केला, कितीही क्वेश्चन सॉल्व केले, ते मला माझ्या डोळ्याच्या समोर दिसत होता. आणि तेव्हाच मला एक चायनीज फिलॉसॉफरने कोड बोलला होता, तो आठवला की शुंग नॅंग नॅंग वुंग वुंग यँग. आणि तो मला अजून इन्स्पायर करतो. महिन्यानंतर जेव्हा मी अदानी आणि बिर्ला भेटलो तर आम्ही हे डिसाईड केलं की 10 वर्षांनंतर याच जागेवरती आम्ही परत भेटूया. आणि जेव्हा मी खूप मोठे ट्रिलियनर बिझनेसमॅन होऊन जाऊ, मी रॉल्स रॉयल्सनी इथं येणार, अदानी क्रूज शिपने येणार आणि बिर्ला स्वतःच्या प्रायव्हेट जेटने येणार. आणि त्यापासून आमची रायवलरी स्टार्ट झाली आहे.